एक घोणसचा आता किती ॲग्रेसिव्ह आहे हे बघा मित्रांनो। हे बाबा, हे बाबा, पण मग तुम्ही स्वतःहून त्याला पकडण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही, थोडं लक्षात ठेवा। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वर्दीतील सर्पमित्र फारुक नालवन। आज भर दुपारी एक घोणसचा स्ट्राईक आलेला आहे, आपल्याला घोणसचा एक कॉल आलेला आहे। फुल साईज घोणस आहे मित्रांनो, बघू शकता किती ॲग्रेसिव्ह आहे हे बघा मित्रांनो, फुल ॲग्रेसिव्ह। मी नेहमी सांगतो की हिवाळ्यात घोणसची संख्या प्रचंड वाढलेली आहे। बघू शकता मित्रांनो स्ट्राईक याचा कसा आहे, आवाज आहे का तुम्हाला अंदाज येईल। अतिशय रागीट, अतिशय चावरा असा हा साप। मानवी वस्ती दाखवू मित्र जरा। हे बाबा, बघू शकताय मी थोड्या दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता की घोणसची संख्या वाढली आहे का म्हणून। वजन पण खूप आहे मित्रांनो त्याचं, वाढलाय पण। हे बाबा, भैया सांभाळून भैया, देखिए कितना है भाई। मित्रांनो आज दुपारी आपण एक घोणस पकडली फुल साईज नागरी वस्तीतून। त्याला आता आपण या इकडच्या जंगलमध्ये रिलीज करण्यासाठी आलो आहे। नागरी वस्तीपासून ही जागा खूप लांब अशी आहे। प्लस रात्री आणखी एक आम्ही किलबॅक, ज्याला पाण्यातला साप म्हणजे ग्रामीण बोली भाषेत विरोळा म्हणतात, तोही रिलीज केला होता। फक्त रात्र खूप झाली होती त्यामुळे त्याचं शूट करता आलं नाही, तो पण आता आपण निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करतो। घोणसला रिलीज करतोय। मित्रांनो आता रात्री पकडलेला विरोळा, इंडियन किलबॅक चेकर्ड, इंडियन चेकर्ड किलबॅक, त्याला आपण रिलीज करतोय। त्याला रात्री एका नागरी वस्तीतूनच एका पॉन्डमधून आपण रिलीज केलं होतं, रेस्क्यू केलं होतं। आता त्याला पण आपण निसर्गाच्या सानिध्यात घोणस सोडल्यानंतर साधारण एक 15 मिनिटांनी त्याला आपण रिलीज करतोय। म्हणजे याचं भक्ष असतं उंदीर, बेडूक
आणि पाण्यातले मासे याला पण आता आपण नागरी वस्तीपासून दूर जंगलात रिलीज करत आहोत. गणेशनगर म्हणून एक आहे मिरजमध्ये, तिथून आपल्याला कॉल आला आहे. त्यांनी सापाला एका बरणीखाली एका बादलीखाली ठेवलेला आहे आणि त्याला आता आपण रेस्क्यू करण्यासाठी जात आहोत. मी तुम्हाला दाखवतो पुढं कसं कसं. आपण आलेलो आहोत आता. येथील नागरिकांनी काय केलं आहे, त्या सापाला याच्यात ठेवलेला आहे. आपण बघूया आता कोणता साप आहे तो. हा आहे मित्रांनो इंडियन ग्रीन किलबॅक, म्हणजे ज्याला गवत्या साप म्हटलं जातं. किडका साप म्हणून फेमस आहे हा गवत्या साप आहे. बेबी आहे अजून. ह्याला व्यवस्थित त्यांनी ह्याच्यात ठेवलेला आहे बरणीमध्ये, बादलीमध्ये आहे हा. आणि आता आपण याला व्यवस्थित बाटलीत पॅक करून निसर्गात ह्याला रिलीज करूया. धन्यवाद. करायचं नाही अजिबात, म्हणजे तुम्ही साप पकडायचा प्रयत्न करायचा नाही किंवा असा केला सुदैवानं हा साप बिनविषारी म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु समजा हा विषारी असता तर काय केला असता, बरोबर आहे. त्यामुळे जमलं तुम्हाला तर एखादा फोटो काढून घ्या सापाचा, एखादा फोटो काढून घ्या. जर पण थोडा फोटो दाखवला तर त्याला कळतं तो विषारी आहे बिनविषारी आहे. परंतु तुम्ही स्वतःहून त्याला पकडण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही.